गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज मला 5 वाजता उठायचंच होतं टिफिन बनवण्यासाठी आणि बाप्पा पण होते आणि माझं गोजीरवानं बाळ आणि 5 वाजताचं रुटीन. तर म्हटलं व्हिडिओ शूट करूया. तर चला, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण गणपती बाप्पाच्या ब्लेसिंग्स पण आहेत आणि काही अफर्मेशन्स पण मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्टली तर फीडिंग करून झालं आणि फीडिंग म्हणजे नुसतंच दूध पाजणे असं काही कोणी समजतं, पण फीडिंग करताना ती एक छान प्रोसेस आहे आणि त्यामध्ये तुम्ही बाळाची जी मुवमेंट आहेत, बाळाचे जे डोळ्यात डोळे बघणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे बॉन्डिंग तुम्ही फील करू शकतात. तेव्हा तुम्हाला त्याला सांगायचं आहे की बाळा, तू खूप स्मार्ट आहे आणि तुझं फ्युचर जे आहे ते खूप ब्राईट आहे. तू खूप काही तुझ्या आयुष्यात चांगलं करणार आहे. तू एक चांगली व्यक्ती आहे, असं तुम्ही नक्की तुमच्या बाळाला फीडिंग करताना सांगा. नेहमी तुम्ही उठताना दिवसाची सुरुवात जी आहे ती अफर्मेशनपासून स्टार्ट करायची. जे मी नेहमी करते की आजचा दिवस जो आहे तो खूप आनंदी आहे, आरोग्यदायी आहे आणि आशीर्वादांनी भरलेला आहे. माझा आजचा दिवस खूप पॉझिटिव्ह जाणार आहे आणि आजच्या दिवशी माझ्याच्याने खूप भरभराट होणार आहे. तर असे अफर्मेशन्स जे आहेत ते मॉर्निंगला ऐकायचे. अफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य की ज्यामुळे आपल्यावर खूप असा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. त्यानंतर जे तुम्ही पाणी पितात त्या पाण्यामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा टाकायची. तेव्हा ते पाणी प्यायचं की ही जे मी पाणी पिते आहे त्यासाठी खरंच खूप मी ग्रेटफुल आहे आणि या पाण्यामुळे माझ्यामध्ये एनर्जी जी आहे ती खूप वाढते आहे. तर असे अफर्मेशन्स जे आहेत ते ऐकल्याने आपल्यामध्ये खूप काही चेंजेस होतात आणि तुमच्यामध्ये पण खूप काही चेंजेस होतील अशी मी आशा करते. आणि सकाळी लवकर उठणं तर माझ्यासाठी एकदम गोल्ड टाईम आहे कारण मला माहिती आहे की माझे सगळे खूप सारा दिवस जो आहे तो मला यूज करायला भेटतो. पण बाळामुळे आता सध्या तरी पॉसिबल होत नाही. टायमिंग इकडे तिकडे होतो, पण छान कामं आवरता तिला पण वेळ द्यायचा, तिला वेळ देता देता कामं पण करायची. हे सगळं खरंच खूप छान आहे. आणि मॉर्निंगला उठल्यानंतर मी स्वतःला सांगत असते की मी खूप स्ट्रॉंग आई आहे आणि माझं बाळ पण खूप हेल्दी आहे. कारण आपण जसं पॉझिटिव्ह बोलणार तसंच पॉझिटिव्ह फील होणार. तर बोलता बोलता माझ्या 6 वाजेपर्यंत पोळ्या वगैरे सगळं झालं होतं. टिफिन ऑलमोस्ट रेडी होता. मी मस्त छान चहा वगैरे घेतला. एक्सरसाइज मी इव्हिनिंगला करत असते कारण माझ्या योगाच्या बॅचेस ज्या आहेत त्या स्टार्ट आहे आणि त्यामध्ये माझं थोडाफार योगा होतो. जास्त काही मी एक्सरसाइज करत नाही. नॉर्मली हाताचे, पायाचे आणि स्ट्रेचिंग वगैरे करत असते. पोटाची एक्सरसाइज मी अजून स्टार्ट केलेले नाही आहेत. तर सकाळी त्या गोष्टी तर माझ्या अवॉइड होतात, त्यामुळे मला तो ऑलमोस्ट टाईम भेटतो. वॉकिंगला जायचं म्हटलं तर बेबीला मी एवढं सकाळी घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर जे आहे ते थंड हवा असते. त्यामुळे वॉकिंग पण मी अवॉइड करते. मी ते नाईटलाच करते. मस्त भेंडीची भरली भेंडी आणि शेवची भाजी, चपात्या असं करून घेतलं. टिफिन वगैरे पॅक करून घेतला. तुम्ही तुमच्या बाळाला काही दुसरे अफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करत जर असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी पण त्या ॲड करेल माझ्या डेली रुटीनमध्ये. पण डेली रुटीन असंच काहीतरी असतं की जिथं दिवसातून 4 वेळा आपण डायपर चेंज करायचे, त्यानंतर काही तिच्यासोबत गप्पा मारायच्या, खेळायचं आणि ऑलमोस्ट तिचा टाईम जो आहे तो झोपण्यात जातो. पण जेवढा पण काही टाईम आहे त्यामध्ये तिला मी चांगलं शिकवायचं असं मला वाटतं. त्यामुळे मग मी तिच्यासोबत काहीतरी बोलत असते छान छान. आणि ती 2 महिन्याचीच आहे पण खूप छान रिस्पॉन्स देते. तर मला त्यामध्येही तिचं खूप कौतुक वाटतं की ज्या मिरर टेक्निक मी प्रेग्नेन्सीमध्ये केल्या होत्या आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो तिच्यावरती खूप पॉझिटिव्ह दिसतो. तर खरंच खूप भारी वाटतं. त्यानंतर बघा, बाहेरचं पण आता ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे आणि रांगोळी वगैरे पण मला काढायची आहे. आता रांगोळी पण काढून घेऊ. साच्यानेच काढली कारण हाताने काढायची म्हटली तर खूप वेळ जातो आणि हे बरं पडतं की रांगोळी वगैरे टाकून द्यायची आणि छान लगेच तयार होते. रांगोळी काढल्यानंतर कसं थोडं फ्रेश वाटतं, त्यामुळे मग मी मॉर्निंगला ते काढतच असते. कधीतरी राहून जातं पण मग मी ती इव्हिनिंगला काढते. तुम्ही पण काढतात का रांगोळी? फ्लॅटमध्ये असलं तरी गावाकडची संस्कृती आता गावाकडे पण नाही राहिली आहे कारण गावामध्ये फक्त असे मोजकेच सणवार असतात किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तेव्हाच रांगोळी काढतात. डेली किंचितच घरांमध्ये रांगोळी काढतात. त्यानंतर झेप्टोवरनं मी सामान मागवलं होतं
पिल्लूचं आणि बाप्पाचं बघा किती भारी कनेक्शन आहे. ती छान अशी बघत असते, जोरजोरात आवाज करत असते, तर खूप भारी वाटतं. त्यानंतर चपातींचा चिवडा वगैरे करून घेतला, मस्त हार बनवून घेतले. हार पण खूप भारी बनवले होते. आणि तुम्हाला डेकोरेशन सिम्पलच केलं आहे, पण कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अफर्मेशन्स बोलायला विसरू नका. आणि तुम्ही नवीन काय अफर्मेशन्स असतील तर ते मला नक्की सांगा. तर बघा, गणपती बाप्पा जे पण हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण खूप चांगलं आयुष्य दे, त्यांचे पण कामांना भरभराट दे, आणि माझ्या पिल्लूला पण छान आशीर्वाद दे, आणि तुझा आशीर्वाद आमच्या मागे सदैव राहू देत. चला मंडळी, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या जेवायला. बाय.